आपण इथे जे जमलो आहोत ते या शासनाचं डोकं ठिकाणावर आणायला जमलेलो आहोत. कारण आम्हाला शिकवायला देत नाही आहे, ज्याच्यासाठी आम्हाला नेमलं आहे ते कामच आम्हाला हे करायला देत नाही आहे. त्यांचे अंतर्गत छुपे कारस्थानं खूप असतील याच्या पाठीमागे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाजगीकरण करून श्रीमंतांच्या हाती एकदा का या गोरगरिबांच्या शाळा दिल्या की यांना थोडक्यात सांगायचं तर राजकारणातले कार्यकर्ते तयार करायला हे मोकळे झाले. कारण उच्च शिक्षित माणूस हा नेहमी स्वतःच्या विचाराने वागणारा माणूस असतो आणि असं त्यांना होऊ द्यायचं नाहीये. त्या पाठीमागे आर्थिक संशयी हाही भाग महत्वाचा आहे की जाणीवपूर्वक म्हणतोय. कारण गोरगरिबांच्या शाळांवर त्यांच्या डोळ्यात काय इंग्लिश मीडियम बंद करत नाहीत, त्याला संच मान्यता लावताना काय हे नियम वेगळे लावतात. माध्यमिकच्या शाळा आहेत, संस्थांच्या शाळा आहेत, त्याला वेगळे नियम लावतात. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेचा जो शिक्षक आहे तो मात्र यांच्या पगारासह यांच्या डोळ्यावर चलतोय. आम्हाला आशावाद होता आमच्या सिंधुदुर्गाचे शिक्षण मंत्री केसरकर साहेब, मी त्यांचं आदराने नाव घेते कारण ते आमचे शिक्षण मंत्री आहेत, पण त्यांनी आमच्या अपेक्षेप्रमाणे कोणताही आमचा प्रश्न सोडवलेला नाही आहे. आम्ही त्यांच्याकडे एवढे प्रश्न मांडले तर सोडवण्याचं आम्हाला भासवलं जातं, पण शेवट त्याचा आउटपुट असतो तो आम्हाला कोणताही लाभ न देता आमच्यापर्यंत परत पुन्हा तेच प्रश्न आमच्या समोर येत आहेत ना, आम्ही तेच प्रश्न घेऊन रस्त्यात येतोय. पण समाजाचा विचार करता, पूर्वांपार असलेल्या परिस्थितीचा विचार करता जर हे पाहिलात तर गुरुने जर एखाद्याला आडवं करायचं ठरवलं तर गुरु त्याला निश्चित आपल्या डोक्याने बुद्धीने आडवं करू शकतो आणि एखाद्याला उभं करायचं ठरवलं तर गुरुचे काम निश्चितच करू शकतो. येतात आमचे पण दिवस येतील, घोडा मैदान लांब नाहीये. येणाऱ्या पुढच्या काळात गुरु म्हणजे काय आहे, गुरु समाज कसा घडवतो हे दाखवून देण्याचे दिवस आता आलेले आहेत. आज जे निवृत्त झाले अशा शिक्षकांना जर हे पुन्हा शाळेवर या आणि काम करा तर त्याला तुम्ही निवृत्त केलात का? त्यांची शारीरिक स्थिती तुम्हाला कळत नाही का? मानसिक असेल भक्कम पण शारीरिक कुणालाही ब्रह्मदेव जरी उतरला तरी त्याला शारीरिक शरीर जर थकलेलं असेल तर कधीही शरीर साथ देणार नाही. आणि अशांच्या हाती तुम्ही देऊन आमच्या पोराटोळ्यांचं म्हणजे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचंही आणि आमची जी होत करून डीएड बीएड झालेली पोरं आहेत त्यांचंही वाटोळं तुम्ही करताय. आणि हेच वाटोळं ज्यावेळी माणूस एका बोटाने समोरच्याला हात दाखवत असतो ते 4 बोटं त्याच्याकडे असतात आणि तेच याचा प्रत्यय या शासनाला नक्कीच या इलेक्शनमध्ये येईल. कारण आमचं जर तुम्ही वाटोळं करायला बसला असाल तर तुमचं वाटोळं करायला आम्हाला वेळ लागणार नाही. अगदी हे पोटतिडकीचे बोलणं आहेत. कारण शिक्षक किंवा गुरु रस्त्यावर येऊन ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याच्याकडे प्राथमिक शिक्षक खूप संयमी आहे, खूप संयमी आहे. आणि एवढं असताना सुद्धा प्राथमिक शिक्षकांना तुमच्या विरोधात रस्त्यावर येऊन आवाज उठवावा लागतो. हे नक्कीच तुम्ही लक्षात घ्या. आणि आम्हाला लालू दाखवतात ते 20 पटसंख्येच्या आणि 10 पटसंख्येवर आणलेली हे तुम्ही आता कसं करू शकता? मग ते पहिलं म्हणजे काय तर राजकीय वातावरण निर्माण करायचं. उद्या इलेक्शन झालं की तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो हे म्हणायला हे मोकळे. त्याच्यामुळे अशा या माझोऱ्या विचारसरणीला खरोखर आता जागा दाखवून द्यायचे दिवस आले की तुम्ही आम्ही सगळे शून्य आहोत. आपण या सगळ्यांनी गोष्टी ह्या सगळ्यांनी करायच्या आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांना सुद्धा एक दिवशी आपल्याला हात द्यावी लागणार आहे की तुम्ही हे पद स्वतःहून नाकारा तरच तुमची पोरं बाळं या पदावरती येणार आहेत आणि काम करणार आहेत. खरोखरच विचार करण्यासारखे दिवस आहेत. तुम्ही आम्ही सर्वांनी विचार करून या शासनाला त्यांची जागा दाखवून देऊया. आणि आपण सगळे शून्य आहात. वारंवार तुम्हाला काही आणखी सांगायला नको. निश्चितच येणारा काळ आपला असेल. आपल्या मागण्या कारण ह्या मागण्या आमच्या हक्काच्या आहेत. अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? अगदी चालून दमून आलेलं असू नये. आपण आमचं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. मी इथं थांबते. धन्यवाद.